ही हत्या केवळ आरोपींनी नव्हे तर यंत्रणेनं केली। आमच्याकडे सर्व गोष्टींचे पुरावे आहेत। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप। खासदार सुप्रिया सुळेंनी मसाजोगमध्ये घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर। सुप्रिया सुळे देखील भावुक। लवकरात लवकर न्याय मिळावा देशमुख कुटुंबाची मागणी। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ऍक्शन मोडमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक। मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा। विविध मागण्यांसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने दुपारी 2 वाजता आझाद मैदानात आंदोलन। नागरिकांची कामं रखडण्याची शक्यता। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी फरार आरोपीच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी। अरुणाचलम उर्फ अरुण भाई अद्यापही फरार। दिल्लीत होणाऱ्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाला माजी संमेलनाध्यक्षांचा विसर। संमेलनाची तारीख जवळ येऊन देखील माजी संमेलनाध्यक्षांना साहित्य महामंडळाकडून निमंत्रणच नाही। कसा असेल 2030 सालचा महाराष्ट्र? काय आहे राज्यातील दिग्गजांचं महाराष्ट्राच्या भविष्याचं व्हिजन? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उलगडणार महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध। लोकशाही मराठीवर दिवसभर ग्लोबल महाराष्ट्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।